चलो मग आज आपण रेशोला स्टार्ट करू. रेशो आपला ऑलरेडी व्हेरिएबल बेसचा किती एक भाग झाला का दोन झाले ना. 2 पार्ट झालेले आज तिसरा आणि मे बी तिसऱ्यामध्ये सगळं संपल पण एखाद्या वेळेस. तुमच्या स्पीडवर आहे. तुमची जेवढी जास्त स्पीड तेवढं तुमचं फास्ट होईल. किती झाले होते आपले क्वेश्चन? 28 का? 28 क्वेश्चन आपले झाले होते बघा. हा 29th नंबरचा हा क्वेश्चन आहे. करा स्टार्ट करा फटाफट. चलो. अ वुमेन डिवायडेड हर प्रॉपर्टी. झालता मला वाटतं हा रेकाल झाला होता. हा झाला होता वुमेन्सवाला. बघा 29 बघा. इफ ₹X वॉज टू बी डिवायडेड among M and P in the ratio 1/2, 1/3 and 1/4, but by mistake it was be divided in the ratio of 2:3:4. If the amount in excess received by P was 250, then the value of X. तर X ची व्हॅल्यू सांगा म्हटलं किती आहे. म्हणजे X टोटल अमाउंट आहे. पटकन सॉल्व करा. बेसिक आहे. कुछ भी नहीं है इसमें. एकदम बेसिक वाला हा क्वेश्चन आहे. फास्टमध्ये सॉल्व करायचं आहे आपल्याला. याला जास्त वेळ गेला नाही पाहिजे. आलं किती आलं? 1100 1350 आलं का रे? बाकीचं 1/2:1/3:1/4 होतं. म्हणजे याचा जर LCM 12 काढला आपण तर येईल बेसख 12 3 चौक 12 4 त्रिक 12 बरोबर. म्हणजे याचा रेशो भेटेल आपल्याला 6:4:3 बरोबर. बाराचे येतं ना LCM. बेसख 12 3 चौक 12 4 त्रिक 12 आलं का रे? आलं का? मेरे को थोड़ा डाउट आ रहा है इसमें, इसीलिए मैं बोल रहा हूँ यही आ रहा है क्या? 13-12 चेतेगा. इसमें आ रहा है डाउट. सॉल्व नहीं किया है मैंने अभी तक. डाउट आ रहा है बस. आपका आया है कि यही आया है क्या सबका? 3250 तो ऑप्शन में ही है नहीं वो. कित आ X म्हणजे टोटल अमाउंट विचारे ना. ₹X वॉज बी डिवायडेड अमंग. काय आलंय मग आन्सर? 3250 आलं. ठीक आहे ना. मग बघा आता कसं इथं काय म्हटलंय ₹X वॉज टू बी डिवायडेड. आता बघावं लागेल आपल्याला. ऑप्शनमध्ये नाही म्हटला तुम्ही. हा पण म्हटलंय कोणी. आता त्या मला थोडंसं आणि हे तर वाटत नाही असेल म्हणून आन्सर. ते नंतर सांगतो का नाही वाटत. मग याच्यात आन्सर कोणतं वाटू शकतं तर हे एक वाटू शकतं असू शकतं म्हणून ते का तर ते नंतर बघू आपण. ₹X वॉज बी डिवायडेड अमंग M and P आर इन द रेशो 1/2:1/3:1/4 बट बाय मिस्टेक इट वॉज डिवायडेड इन द रेशो 2:3:4. मग आता 2:3:4 इफ द अमाऊंट इन एक्सेस रिसिव्ड बाय P वॉज 250. मग आता M P होतं. P म्हणजे लास्ट होतं. म्हणजे Pला जो रेशो भेटणार होता तो 4 आणि 3 7 4 आणि 3 7 8 9 आहे गुणिले X एवढा भेटणार होता बरोबर. आणि आधी जर पाहिलं तुम्ही तर आधी हा रेशो होता म्हणजे हा होता 3/13 गुणिले X यांचा डिफरन्स आहे 250. असं याला सॉल्व करत असतो आपण बरोबर आहे का. म्हणजे X डिवायडेड बाय 9 गुणिले 4 म्हणजे हे होतं 4x/9 प्लस सॉरी मायनस काय होणार आहे 3x/13 बरोबर 250 जास्त भेटलेले त्याला. सेकंड केसमध्ये 250 जास्त भेटलेले Pला. कधी कधी कमी होत असतात मग उलटं मांडावं लागेल आपल्याला. इथे जास्त भेटलेले म्हणून आपण असं मांडलं. मग हे होईल 13 117. आता 117 म्हणून मला हे पॉसिबल वाटलं होतं. ओके पण आता बघू काय ॲक्च्युली. 117 येत आहे 13 चौक 52 होईल.
-9 त्रिक 27 होईल, बरोबर 250 होईल. मग आता इथं काय होतं, 52 मधून 27x गेले, खाली किती राहिले रे, 27 आणि 3 30 आणि 20 50 22 25 राहिले. मग इथं काय 52 मधून 27 गेले तर 25x बरोबर 250 गुणिले 117 झालं. म्हणजेच x बरोबर 250 गुणिले 117 भागिले 25 आलं. 25 का 25 म्हणजे आंसर आला 1170. जो आप बोल रहे थे वो तो गलत था, फिर आंसर यही था. खत्म. अब क्या गलती हो गई आपकी पता नहीं. आता मला आधीच हे का वाटलं होतं, आता परीक्षेत कसं सॉल्व करायचं असं जायचं का नाही. म्हणजे जर लागलं तर बरं का, लागलं तर. आता ते कसं जर तरचं असते, शेवटी कसं असतं शिकवताना शिकवू शकतो वेगळं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही नाही आलं तर हे आलं पाहिजे, काहीच नाही आलं तर हे आलं पाहिजे. हे कसं केलं कळालं का. आता याच्यात विषय काय होतो, जर याचा रेशो काढला मी तर मला भेटला 6:4:3. दुसरा रेशो पाहिला तर 2:3:4 म्हटलं. आता ₹x आपल्याला या रेशोमध्ये आणि ह्या रेशोमध्ये डिवाइड करायचे, जसं की आपण इथं केले, x/9 केलं, x/13 केलं. म्हणजे डेफिनेटली त्या एक्सला 13 आणि 9ने भाग जायला पाहिजे. मग 9ने भाग जातो का पाहिलं मी, 9ने भाग जातो का पाहिलं मी, 9ने भाग जातो का पाहिलं मी, जातो. मग आता 9ने 2 ठिकाणी जातो. मग आता पर्याय काय आहे, तर याचा रेशो होता 9 आणि याचा होता 13, सम, रेशोची सम. मग दुसरा ऑप्शन आहे 13ने भाग जातो का पाहिलं तर याला 13 × 117 जातो, पण याला जातो का नाही. म्हणून आन्सर मी म्हटलं होतं की हे पॉसिबल वाटते. मग परीक्षेत तुम्ही डायरेक्ट बी सॉल्व करू शकता. जर एकच ऑप्शन असल्यावर की प्रॉब्लेम आहे का आपल्याला, नाही. नन ऑफ दिसची रिस्क घेता येईल थोडीफार. आणि जर समजा वेळ असेल तर असंही सॉल्व केलं तरी चालतं. आता तुमची स्पीड तर वाढलेली ऑलरेडी. क्लियर आहे का, कोई डाउट है. चलो फिर आगे. द नंबर ऑफ मेल in a factory was 15 less than the number of female. If the ratio of the male and female is 4:7 and the total number of employees in a factory is x plus 7, then find the x% of 1250. चिंदी क्वेश्चन है, चिंदी. पटकन सॉल्व करायचं 2 सेकंदात. कुछ है नहीं उसमें. आलं 750. आलं का, किती आलं. याच्यात काय डिफरन्स दिला आहे तुम्हाला ऑलरेडी, 15 चौक 60 आणि 15 7 आणि दोघांची बेरीज बरोबर दिलेलं आहे. कुछ भी नहीं, मैं बोला ना, कुछ भी नहीं, बेसिक है सब. द इनकम ऑफ ABC आर इन द रेशो 2:5:1 and their expenditure in the ratio 3:7:1. If A saves rupees x plus 300, if A saves rupees x plus 300 out of an income of rupees 16,000, then B save rupees 12,000. Then B save rupees 12,000. Find the value of x. करा बरं पटकन सॉल्व. Find the value of x. If the income of ABC are in the ratio, income तुम्हाला दिलेलं आहे ABCचं, income तुम्हाला दिलेलं आहे 2:5:1 मध्ये, and their expenditure पण दिलेलं आहे 3:7:1. If A save x plus 300, याची सेविंग आपल्याला दिलेली आहे आउट ऑफ एन इन्कम ऑफ 16,000. म्हणजे याचं इन्कम पण दिलेलं आहे 16,000, म्हणजे सगळ्याचं इन्कम भेटून जाईल तुम्हाला, आहे ना. देन बी सेव्स रुपीज 12,000. आता याचं पण इन्कम सेविंग दिलेलं आहे 12,000. आता याचं इन्कम दिलं म्हणजे सगळ्याचं इन्कम भेटतं तुम्हाला. इन्कम भेटलं म्हणजे सेविंग भेटली, सेविंग भेटली म्हणजे एक्सपेंडिचर बीचं भेटलं. सगळ्यात महत्त्वाचं कोणाचं भेटलं, बीचं. किती, 3,700. आलं का रे, आया क्या सबका 3,700 आलं. चलो फिर व्हेरी गुड. कुछ भी नाही था ना. 8 2 16, 8 5 किती झाले असते इथं 40. म्हणजे खर्च किती झाले असते इथं 28. 7 चौक 28 आहे, तर 7 चौक 28, 3 चौक 12,000. म्हणजे हे भेटलं आपल्याला इथं. In a school there are 589 students and the ratio of boys to girls are in the ratio 11:8. हे पण सोपं आहे. If x plus 6 more girls are admitted in the school, then the ratio of boys to girls is 11:9. Find the value of x.
कुछ भी नहीं है इसमें भी, रेशो दिया है, सम दी है, सब कुछ है। जब सब कुछ है तो कुछ निकालना ही नहीं है उसमें। हे नॉन व्हेरिएबल मध्ये खूप चांगले क्वेश्चन आहे व्हेरिएबल पेक्षा, रेशो मध्ये तरी बरं का, किमान रेशो में। 25 ए बरोबर 25 आलं का रे सगळ्यांचं? आलं? चलो फिर जयेश आलं का नहीं? जयेश क्या कर रहे हैं तू, स्पीड बढ़ा थोड़ी सी। हे बघा, ज्याला क्वेश्चन समजायला वेळ लागायला लागला ना म्हणजे स्पीड लूज होते, क्वेश्चन समजायला वेळ लागला ते। आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय, न्यूजपेपर रीडिंग। न्यूजपेपर रीडिंग केली तर क्वेश्चन लवकर समजायला लागतात, म्हणजे इंग्लिश लवकर कळतं। जेवढं इंग्लिश लवकर कळलं तेवढं तुमचं सोल्युशन फास्ट येणार। आता हे तर एकदम बेसिक आहे। आता याच्यात कसे असतात, जे चांगले डिफिकल्ट क्वेश्चन असतात रेशोवर, याचं वय हे त्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या बीच्या वयाच्या 8 वर्षानंतरच्या इक्वल होतं, असं काहीतरी फिरून फिरून। आणि मग बीचा 10 वर्षानंतरचा आणि याचा 15 वर्षापूर्वीचा रेशो काहीतरी दिलेला असतो। मग तिथं ते मान्य करायला त्याला थोडासा वेळ जातो आणि मग ते कॅल्क्युलेशनमध्ये बसवायला पुन्हा, किंवा मग त्याच्या डॉटरच्या ट्वाईसच्या -1 करा, असं काहीतरी खिचडी मिचडी त्याच्यात दिलेले असते, तेव्हा ते क्वेश्चन थोडेसे चांगल्या लेवलचे बनतात। हे काहीच नाही, बेसिक आहे, पटापट आले पाहिजे, सॉल्व झाले पाहिजे। बघा मग, अ बॅग कंटेन 2 रुपीज, 5 रुपीज अँड 10 रुपीज कॉइन इन द रेशो 8:7:5 and the total amount of the coin in the bag is rupees A, where A is the greatest root of the equation of x square plus 4x plus 808। म्हणजे याचा ग्रेटेस्ट रूट म्हणजे ए आहे, ए म्हणजे अमाउंट आहे। देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 रुपी कॉइन। आता इथं कॉइनचा रेशो दिलेला आहे, कॉइनचा रेशो दिलेला आहे, तर अमाऊंटचा रेशो काढता येत असतो, अमाऊंटचा दिल्यावर कॉइनचा काढता येत असतो। 2 रेशो असतात इथं, आणि डिनॉमिनेशन इंटू कॉइनचा जर रेशो केला तर इथं अमाऊंटचा रेशो भेटत असतो। आणि जर समजा डिनॉमिनेशन इंटू अमाऊंटचा रेशो दिलेला असेल तर मग डिनॉमिनेशन डिवायडेड बाय कॉइनचा अमाऊंटचा रेशो करावा लागतो, मग आपल्याला भेटत असतो कॉइनचा रेशो। अमाऊंटचा रेशो हे उलट आहे, तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, डिनॉमिनेशन आणि कॉइनचा रेशो, तर आपल्याला इंटू केलं तर अमाऊंटचा रेशो भेटणार आहे। आलं का? 100 आलं का रे सगळ्यांचं? 140 आलं। 100 किती आलं? सागर कितना आया? 175,140। अब तो फिर सॉल्व करना पड़ेगा इसको। रूट काय आले तुमचे? माइनस प्लस है तो माइनस माइनस येईल। 400 4 गुणिले 2 का 404 दुनी 808, 404 आणि 2 406, म्हणजे ग्रेटेस्ट रुपये असणारे 404 रुपये। 404 आहे, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयाचे कॉइन होते 8, 7 आणि 5। मग काय होईल? 8 दुनी 16 रुपये होईल, 7 5 35 होईल, आणि 10 5 किती होणार आहे? तर 50। 50 60 70 80 85 16 85 16 96, म्हणजे किती होईल रे? तर 101 होईल का? बरोबर, मग 101 चोक 404 होईल। आता किती रुपयाचे कॉइन? देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 रुपी कॉइन म्हटलं होतं, 5 रुपी कॉइन। मग आता 101 गुणिले 35 एवढे 5 रुपयाचे रुपये त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे का? एवढे 5 रुपयाचे रुपये त्याच्यामध्ये आहे। मग आता याच्यामध्ये काय होईल? कॉइन किती आहे म्हटलं तर डिवायडेड बाय किती करावं लागेल आपल्याला? 101 कशाला, सॉरी 35 गुणिले 4, म्हणजे 5 रुपयाचे 35 रुपये होते ना, 35 गुणिले 4 एवढे 5 रुपयाचे रुपये त्याच्यामध्ये आहे, भागिले 5 करा। कॉइन विचारलेले 5 7 35, 7 चोक 28 आले। फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 रुपी कॉइन। नाही, हे काय होतं इथं, हे अमाऊंटचा रेशो आला ना आपला, हा अमाऊंटचा रेशो आहे, म्हणजे हे 16 रुपये जर 2 रुपयाचे असेल तर 5 रुपयाचे 35 रुपये असणार आहे, आणि 10 रुपयाचे 50 रुपये बॅगमध्ये असेल। मग याची जर बेरीज केली तर 101 भेटलं, मग याचे 50 गुणिले 4 म्हणजे याचे 200 रुपये असणार आहे बॅगमध्ये।
हे 35 गुणिले 4 केलं तर 35 70 140 रुपये असतील, रुपये एवढे असणार आहे. आणि 16 गुणिले 4 केलं तर हे 64 रुपये असेल. आता कॉईन विचारलं ना आपल्याला, तर याला डिवायडेड बाय 10 करावं लागेल. हे 20 कॉईन असं, याला डिवायडेड बाय 5 करावं लागतं. म्हणजे 5 दुनी 10 5 5 48 हे 28 असेल. याला डिवायडेड बाय 2 करावं लागतं. म्हणजे किती कॉईन असणार आहे 32. म्हणजे हे होतं 8 चोक 32 7 चोक 28 5 चोक 20 कॉईनचा रेशो. मग आपल्याला इथं कॉईन जर म्हटलं तर मग हे आन्सर कॅन्सल व्हायला पाहिजे सगळे आणि आन्सर काय यायला पाहिजे 28. काय म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 रुपी कॉईन. हां सॉरी, व्हॅल्यू विचारले, कॉईन नाही विचारले. नंबर ऑफ कॉईन विचारले असते तर 28, व्हॅल्यू विचारली तर 140. म्हणजे आन्सर भेटेल 140. 5 रुपयाच्या कॉईनची किंमत सांगा म्हटलं होतं किती, तर 140 आहे. करा मग याला सॉल्व. द रेशो ऑफ 2 नंबर्स. शक्यतो अमाऊंट दिल्यावर कॉईन विचारत असतात, अमाऊंट दिल्यावर व्हॅल्यू म्हणजे अमाऊंटच विचारत नाही, म्हणून ते तिथं गडबड झाली. रेशो ऑफ द 2 नंबर्स P and Q आर इन द रेशो 8:5 and the product of this number is P and Q is 1440. If 15 is added to each number, then the ratio of the 2 numbers is P and Q is x plus 2:3x minus 1. If x plus y बरोबर 13, then find the value of 2x plus 3y. Then find the value of 2x plus 3y. Ratio of 2 numbers P and Q is 8:5. If the product of these 2 numbers P and Q is 1440, if 15 added to each number, then the ratio of the 2 numbers P and Q is x plus 2:3x minus 1. Basic हे पण. If x plus y बरोबर 13, then find the value of 2x plus 3y. आता x plus y बरोबर 13 आहे, तर x बरोबर म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये मांडू शकता तुम्ही. x बरोबर 13 मायनस y. A ratio of 2 numbers P and Q are in the ratio 8:5 and the product of these 2 numbers P and Q is 1440. आधी पण एक क्वेश्चन असा झाला होता आपला, -10/11 वाला टाकला होता बघा व्हॅल्यू आपण. आठवतं का तुम्हाला -10/11 वाला? आला का रे? बेसिक वाला सवाल है ये, कुछ भी नहीं है इसमें, जल्दी जल्दी सॉल्व करना है. आज खत्म कर सकते हैं हम इसको. क्या हो गया महाराज, कल कहाँ गए थे? हो गया क्या? हुआ या नहीं हुआ? आलं का निशिगंधा? नाही. इथून तुम्हाला व्हॅल्यू भेटून जातात की रे. 8 काय म्हटले 8x × 5x इक्वल टू 1440 म्हटलेलं आहे. रेशो ऑफ द 2 नंबर P and Q इज 8:5 अँड द प्रोडक्ट ऑफ दिस 2 नंबर P and Q इज, म्हणजे इथं काय भेटतं रे x² बरोबर 1440 भागिले 8×45 4×3 12 4×6 24 x² बरोबर 36, तर x बरोबर भेटलं 6. x बरोबर 6 आहे तर y बरोबर 7 भेटल. 6 आणि 7 13 होतं, बरोबर आहे का? x बरोबर काय भेटलं 6. नाही नाही, y बरोबर नाही भेटणार आहे, x तर आपण मनाने घेतलं होतं. आता इथे x बरोबर 6 भेटलं तर हे होईल 8×6 48, हा होईल 48, हा होईल 8×45. 15 ॲड करा, 15 ॲड करा. इफ 15 इज ॲडेड टू, इफ इच नंबर म्हटले
5 सक 30, 8 सक 48, 5 सक 30. मग हे काय होईल? 8 आणि 5 13शीला 3 किती झाले? 63. हे किती झाले रे? 45. 9 7 63, 9 5 45. रेशो भेटला 7:5. पण आता 7:5 म्हणजे काय? तर आपल्याला सांगितलं x+2 आहे अँड 3x - 1 आहे इक्वल टू 7/5 आहे म्हटलं, बरोबर. मग आता इथून तुम्हाला x भेटेल ना, 5x + 5 × 10 बरोबर 7 × 21x - 7. म्हणजे 21 मधून 5 गेले तर किती राहते रे? 16. 16x बरोबर 17. तर x बरोबर काय भेटेल? 17/16. येऊ दे ना, काय अडचण आहे. मागं आपण ठेवलं होतं की नाही फ्रॅक्शनमध्ये, x बरोबर जर 17/16 आहे तर y बरोबर काढून घेऊ. आपण याच्या आधी एक क्वेश्चन असा पाहिला होता, सेम पॅटर्न आहे हा. x + y बरोबर दिलेलं आहे 13. x बरोबर आहे 17/16 -13 बरोबर -13 नाही होणार, 17/16 + y बरोबर 13 होईल. म्हणजे y बरोबर 13 - 17/16 होईल. म्हणजे y ची व्हॅल्यू काय भेटेल? 16 32, 16 48, 16 1 16 24, 208 मधून 17 गेले, खाली किती राहिले रे? 208 मधून 7 गेले तर 201, 191. मग 191/16 भेटले, बरोबर. 191 काय भेटलं? 16. पण आपल्याला विचारलं काय? करतो काय आपण? 2x + 3y विचारलं. 2x + 3y ची व्हॅल्यू सांगा म्हटलं. कुठं गेलं ते आपलं आधीचं? 2x + 3y सांगा म्हटलं. 2x + 3y. आता x ची किंमत काय होती? 17/16 आणि y ची किंमत काय? बरोबर. हे होईल 2×8=16. आता इथं काय होणार आहे? 17 जशाच तसंच राहील भागिले 8 प्लस, आता ह्याला काही भाग जात नाही, म्हणजे हे होईल 3 × 3, 3 × 9 = 27, 3 × 1 = 3 आणि 9 = 5, 573/16 होईल. मग 8 × 2 = 16 होईल, 17 × 2 = 34 होईल. 34 जर याच्यात ॲड केले तर हे होईल 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 0 हातचा 1, 5 आणि 1 607/16. मग आता इथं काही भाग जाते का बघा 607/16ला. तर आपला आन्सर कोणत्या फॉर्मॅटमध्ये विचारलेलं आहे आपल्याला बघा. अप्रॉक्सिमेट किती आले? 37 आले. म्हणजे ऑप्शनमध्ये नाहीच आहे ते, नन ऑफ दिस घ्यावं लागेल मग आपल्याला, बरोबर. आन्सर काय असेल आपलं? नन ऑफ दिस. क्लियर आहे? कोई डाऊट आहे इसमें? आगे चलो. सेम प्रोसेस आहे, त्याला काय जेवढं प्रोसेस आहे तेवढं पाहायचं आपण. 35 बघा फटाफट. द रेशो ऑफ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर ऑफ द नंबर इज 5:7. If the numerator is increased by x + 7% and the denominator is increased by x, then the ratio becomes 5:8. If the value of numerator is 25, then the value of x is. अब ये क्वेश्चन है ना, जब पहले सॉल्व किए वैसा नहीं है, जैसा सोच रहे हो वैसा नहीं है. पहले हमने सिर्फ क्रॉस करके सॉल्व किया था, क्रॉस किए खत्म परसेंटेज में, है ना. इसमें क्रॉस करके नहीं होता है, थोड़ा सा दिमाग लगाओ. पहले हिंट देता हूँ मैं, नहीं तो 4 बार आप वही डिलीट करोगे, वही खाड़ा खोड याव ट्याव करेंगे, आन्सर नहीं मिलेगा. आधी काय होतं पर्सेंटेजमध्ये, आपण डायरेक्ट उलटं करायचो आणि एका सेकंदात आन्सर. इथं उलटं करायला जमत नाही, तुम्हीच उलटं होऊन जासान. काय फरक आहे ते सांगा मला आधी, सॉल्व करायच्या आधी. त्या क्वेश्चनमध्ये आणि ह्या क्वेश्चनमध्ये फरक काय आहे? जो परसेंटेज में सॉल्व किए थे इसमें और उसमें क्या डिफरेंस है बताओ. गिरी महाराज क्या डिफरेंस है पहले बताओ, फिर सॉल्व करो. डिफरेंस ही नहीं समझ में आया तो नहीं सॉल्व कर सकते आप. तात्या डिफरन्स माहीत पाहिजे काय. तर त्या क्वेश्चनमध्ये पर्सेंटेजच्या टॉपिकमध्ये सॉल्व केलेल्या आणि याच्यामध्ये फरक काय आहे. सॉल्व होणार नाही तसं जर सॉल्व केला तर. न्यूमरेटरची वैल्यू दिल्यामुळे नाही, गलत है वो. फिर वैल्यू तो नहीं दी तो भी कोई फर्क नहीं पड़ता. इसमें भी दे दो नहीं दे दो, इसमें नहीं दिया तो फर्क पड़ेगा, उसमें नहीं दी थी तो भी आंसर निकाल सकते थे अपन परसेंटेज. इसमें फर्क पड़ता है, इसमें एक अलग
थिंक है जो आपको समझ में आनी चाहिए, नहीं तो आप ट्राई कर लो, फिर क्वेश्चन सॉल्व होता है तो देख लो। आया नहीं आया? नहीं आएगा, फर्क जब तक नहीं पता होता है। पहले बोला आप डिफरेंस क्या है, बाद में सॉल्व करो। नहीं तो उल्टा करने से भी आंसर आ जाता था अगर डिफरेंस नहीं है तो। सोपा खूप आहे हा, पण क्रॉस मल्टिप्लाय करून येत नाही, इक्वेशन मांडावं लागतं। इक्वेशन कसं मांडायचं पर्सेंटेजमध्ये शिकवलेलं आहे, पण त्याच्यात पण याच्यात एक घोळ आहे, घोळ, एक घोळ आहे त्याच्यामध्ये, तो कळायला पाहिजे। हा आन्सर 13 आलं असू शकतं, 13 आता मला माहित नाही। मी सांगू का फरक काय तर पहिले, मग तुम्ही तसं मांडलं केलं तर येईल आन्सर। यात फरक काय माहिती आहे का, पहिल्याचा रेशो दिलेला आहे, व्हॅल्यू दिली, व्हॅल्यू काढता येते आपल्याला दोन्ही पण, हा पण व्हॅल्यू दिले असते काय नसते काय, आन्सर काढता आलं असतं क्रॉस मल्टिप्लाय करून। क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे इकडचं तिकडे न्यायचं शिकवलेलं आहे तुम्हाला, पण याच्यात बेसिक फरक असा आहे की हा न्यूमरेटर जो इन्क्रीज झाला ना, हा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज झाला। काय झाला? पर्सेंटेज, आणि हे मात्र व्हॅल्यूमध्ये इन्क्रीज झालेला आहे। हा याच्यातला महत्त्वाचा डिफरन्स। जर तुम्ही त्याला व्हॅल्यूत घेतलं तर डायरेक्ट आन्सर तुमचं येऊन जाईल, आणि जर तुम्ही पर्सेंटेजचा विचार केला तर दोन्हीकडे पर्सेंटेज असतं तर आपण डायरेक्ट ह्या ओरिजिनल नंबरला उलटं केलं असतं तिकडं, आणि दोघातला डिफरन्स 7चा मांडला असता। दोघातला डिफरन्स 7चा मांडता येईल का इथं? नाही, कारण इथं एक व्हॅल्यूमध्ये वाढणार आहे आणि दुसरा कशात वाढणार आहे? पर्सेंटेजमध्ये। बरोबर केलं का? मग बरोबर आहे 13च, बरोबर आहे। मग हे पहिला होऊन जाईल 25, 5 5 25 होतं, 7 5 35 होईल। पण हा वाढतोय कसा तर 1 प्लस कसा वाढायला लागला हा पर्सेंटेजमध्ये, 1 प्लस एक्स प्लस 7/100%, हा असा वाढला, आणि हा फक्त एक्स वाढला तर याचा रेशो 5/8 झाला। आता याला जर पर्सेंटेजमध्ये मांडला असतं तर मग चुकला असता, कळलं का? हा याच्यात बेसिक फरक आहे। आता हे सॉल्व होऊन जाईल तुम्हाला, आरामशीर येऊन जाईल हा क्वेश्चन सॉल्व करा सॉल्व। आता हा फक्त एक्स ने वाढला, हा एक्स प्लस 7, 100 1 100 107 प्लस x% ने वाढला तो। तात्याचं बरोबर आहे, मग तात्याने राईट मध्ये आधीच नंबर घेतला त्यामुळे त्याचा आन्सर बरोबर आहे। बेसिक डिफरन्स हा आहे। आणि जर मग हे दोन्ही पर्सेंटेजमध्ये असतं आपण काय केलं असतं रे, 5/7 इज इक्वल टू 5/8 लिहिलं असतं, आणि 5/8 गुणिले 7/5 करून टाकलं असतं, म्हणजे एकटलं असतं 7/8 आला असता वाढ, याच्यातला डिफरन्स काढला असता 7, हे आलं असतं 49, हे आलं असतं 7 8 56, डायरेक्ट आन्सर आला असतं एवढ्याने वाढला, मग वजा केलं असतं 100 मधून, बरोबर आहे का? पण हे केव्हा केलं असतं जेव्हा दोन्ही पर्सेंटेजमध्ये वाढले असते तेव्हा। इथं एक अमाऊंटमध्ये वाढला, 1 रुपयात वाढला, मग इक्वेशन मांडावं लागतं। आलं का 13? आता याला सॉल्व करा, 13 येऊन जातं। याच्यात काय आहेच नाही ना। आता 25 प्लस 100 1 100 प्लस एक्स प्लस 7 भागिले 100 भागिले 35 प्लस एक्स बरोबर 5/8। मग आता इथं काय होतं, हे 107 प्लस एक्स होतं, 25 ब्रॅकेटमध्ये प्लस 25 प्लस 107 म्हणजे 1. डायरेक्ट घ्या, 107 प्लस एक्स भागिले 100, राईट, इज इक्वल टू काय 5/8, पण याला डिवायडेड करावं लागेल 35 प्लस एक्स, मग हे तिकडे जाईल हे इकडे जाईल, मग गुणाकार करत बसावं लागेल, एक्स आपल्याला भेटून जाईल। एक्स विचारला होता आपल्याला, एक्स भेटून जाईल। क्लियर है? चलो फिर यहाँ से आगे
If x minus 100 pens are distributed among A, B, C in the ratio 5:8:7 respectively, and the difference between the number of pens got by A and B is 165, then find the value of x. एकदम 10 सेकंदाचा क्वेश्चन. 10. डिफरन्स दिलेला आहे ना, काय रेशो दिला आणि डिफरन्स दिला आणि विचारले काय तरी x. कुछ भी नहीं है उसमें, कुछ भी नहीं है, कुछ काम का है नहीं सवाल है. हाँ 1200. चलो फिर आगे वाला देख लो. करा सवाल. द रेशो ऑफ मंथली इनकम of P and Q 8:5 and the monthly income of Q and R is 8:7. If the monthly income of P is x plus 600, then the sum of monthly income of P, Q, R together. चिंदी एकदम चिंदी. पटकन सॉल्व करा. P, Q, Q, R दिलेले, P, Q, R काढा. P, Q, R काढा. सम दिलेली, सम निघले तर P निघते, P निघला तर x plus 600 निघते, x निघला तर 25% ऑफ x निघते. फास्ट सॉल्व करायचं, फास्ट फास्ट. कुछ है नहीं उसमें, फटाफट सॉल्व करा. आया क्या, नहीं आया? $2,250 सबका आया? कुछ नहीं है ना सॉल्व करने में, तो क्या करेंगे? In a mixture, the quantity of milk and water x plus 5 liter and x liter respectively. If 14 liter of mixture is replaced with the water, then the ratio between milk to water is 12:23. Find the initial quantity of milk. थोड़ा सा अच्छा सवाल है ये, ट्राई कर लो. अच्छा है, थोड़ा अच्छा है, ट्राई कर लो, ट्राई. इन अ मिक्सचर ऑफ, इथं क्वांटिटी दिलेली नाही त्याच्यामुळे मजा आहे थोडीशी. इन अ मिक्सचर ऑफ, मिक्सचर क्वांटिटी ऑफ मिल्क अँड वॉटर इज x:5. क्वांटिटी ऑफ मिल्क अँड वॉटर इज x plus 5 liter and x liter respectively. If 14 liter of mixture is replaced with water, then ratio between milk to water become 12:23. Find the initial quantity of milk. ऑप्शन मधून गेला. इतने जल्दी आंसर आया तो मतलब ऑप्शन में से गया, नहीं तो इतने जल्दी ना आ पाएगा बबुआ. जितना सोच रहे हो उतना आसान नहीं है. फिर भी आंसर सही है. कारण का तर डायरेक्ट 20 आहे. हे जर 20 असतं तर हे 15. 14 लिटर रिप्लेस केलं तर हे होईल 5 चोक 20, 5 त्रिक 15, 7 ने याला भाग जातो. जर हे 15 असतं तर हे 10 झालं असतं. याचा रेशो आला असता 2:3. 5 ने 14 ला भागच जात नाही, म्हणजे 15 होऊच शकत नाही. जर हे 40 असतं तर हे 35 झालं असतं. 5 7 5 7 35 45. 8 आणि 7 15 ने पण 14 ला भाग जातो का? नाही, म्हणजे हे बी नाही. मग हे जर 30 असतं तर हे 25 आलं असतं. 5 5 25, 5 6 30, 6 5 11 ने पण 14 ला भाग जात नाही. आणि हे 10 असतं तर हे 5, म्हणजे 5 1 5 5 2 10, 3 ने पण 14 ला भाग जात नाही. म्हणजे आन्सर असायला पाहिजे 20. डायरेक्ट गेलं तर. नाही तर मग याचं इक्वेशन मांडावं लागेल आणि मग सॉल्व करावं लागेल. मग इक्वेशन कसं बनतं ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे कधी कधी काय होतं, ऑप्शन पण जर फिरून टाकले तर त्या केसमध्ये येत नाही. मग इथं मिल्क दिलं तर आपल्याला x plus 5 आणि वॉटर दिलं तर x. म्हणजे दोन्ही जर ॲड केलं तर टोटल क्वांटिटी झाली असती 2x plus 5. किती झाली असती? 2x plus 5. बरोबर. आता हे काय असतं, जर हे 20 असेल
तर आपण पाहिलं ना 20 आणि हे 15 होतं 35. 35 म्हणजे आपण काय करत असतो, समजा मिल्क किती विड्रॉ झालं तर हे घेत असतो 20/35, म्हणजे 5 चोक 20, 5 7 35, म्हणजे टोटल 7 भाग असेल तर मिल्क विड्रॉ झाले असणारे 4/7. मिल्क किती विड्रॉ झाला असणार आहे 4/7. म्हणजे आपण इथं टोटल क्वांटिटी घेत असतो आणि वरती त्याचा पार्ट घेत असतो. मग आता होणार काय माहिती आहे का, हे टोटल झालं, वरती जर समजा x+5 घेतलं आणि याला इंटू 14 केलं तर हे झालं मिल्क विड्रॉ. हे काय झालेलं आहे, मिल्क विड्रॉ. मग आता मिल्क विड्रॉ कशातून होणार आहे, ते x+5 मधून होणार आहे. मग हे विड्रॉ झालंय. आता मिल्क विड्रॉ झालंय त्याचा रेशो 12 आला. वॉटर विड्रॉ होऊन ऍड झालेलं आहे. आता वॉटर जर विड्रॉ करायचं असेल तर हे टोटल होणार आहे 2x + 5, त्यातलं वॉटर होतं x, गुणिले 14 करू आपण. विड्रॉ झालं पण याच्यात +14 करावं लागेल म्हणजे हे ऍड झालं. आणि आधी होतं किती तर x होतं, म्हणजे हे मायनस झालं हे प्लस झालं, तर याचा रेशो आला 23. आता हे 23 आहे आणि हे 12 आहे. याला जेव्हा तुम्ही याने याला आणि याला गुणसाल त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, x भेटणार आहे. आणि इट विल टेक टू मच टाइम टू सॉल्व दिस क्वेश्चन, है ना. 5-6 मिनिट 4 मिनिटात आरामशीर, 3 मिनिटं तर कुठंच गेले नाही लागणार तुम्हाला, पण ह्या मेथडने गेले तर तेवढा वेळ लागणार. पण हे विड्रॉ कसं करायचं आणि ॲड कसं करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर हे माहीत नसेल तर मग सॉल्व करता येणार आहे का तुम्हाला, नाही येणार. मग ऑप्शनमधून लागला तर लागला नंबर, पण बेटर वे याच्यात असाच असतो ऑप्शन जेव्हा नाही व्हॅल्यू म्हटलं. चलो बघा मग 39, द रेशो ऑफ नंबर ऑफ मेल अँड फिमेल इन द कॉलेज. हा पण सोपा क्वेश्चन आहे. x is 5:12 and if the number of male and female in college y is a% more and 25% less than that of the college x. आधी झालेला हा क्वेश्चन. इफ द रेशो ऑफ द नंबर ऑफ मेल अँड फिमेल इन कॉलेज y is 2:3 then find the value of a% of 1685. सेम क्वेश्चन झालेला आहे, ट्राय करा फटाफट. सेम क्वेश्चन झाला.
झाला किती आला? चलो फिर आगे, कुछ नहीं है उसमें. In a bag there are 3x plus 20 balls which have 3 different color, red, black and blue. The ratio of number of red, black and blue ball is red and black ball in the bag is 3:4 and the number of red ball is bag 3 times the number of blue balls in the same bag. If the number of blue balls in the bag is 40, then find the value of 4x minus 50. पटकन सॉल्व करा. अगेन बेसिक वाला क्वेश्चन है. आता लवकर लवकर जाऊ. रेशो दिलेला आहे, डिफरन्स पण दिलेला आहे, नाही एकाची व्हॅल्यू पण दिलेली आहे. काय राहिलं त्यात मग? 350. व्हेरी गुड. आलं का? रेड, ब्लॅक आणि ब्लू. रेड, ब्लॅक आणि ब्लू. रेड आणि ब्लॅकचा रेशो आपल्याला दिलेला आहे. And the number of red ball in the bag is 3 times the number of blue ball. म्हणजे हे 1 असेल, संपला विषय. आणि ब्लू बॉल 40 दिलेला आहे. 4 चौक 16, 4 त्रिक 12, 320. म्हणजे x बरोबर 100 भेटतं. 400 मधून 50 गेले 350. बघा मग 41. The ratio of boys and girls in a school 3:5. If 2x plus 10 boys left the school, then the ratio becomes 3:5. If the total number of girls in the school is 500, then find the value of x% of 1740. Again basic question है. Basic है, basic पटपट वाचा. The ratio of boys and girls. Boys and girls दिलेला आहे ना 3:5. आणि गर्ल्स पण दिलेला आहे 500 म्हणून. म्हणजे बॉयज किती असणार आहे? 300. कुछ भी नाही ना. झाला पाहिजे. आता लोक सॉल्व झाला तो क्वेश्चन अर्धा. इफ द रेशो ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन स्कूल 3:5. इफ 2x plus 10 boys म्हणजे 2x plus 10 boys left the school, then ratio become 3:5. बरोबर. If 2x plus 10 boys, the ratio of boys to girls, boys and girls दिलेला आहे 3:5. If 2x plus 10 boys left the school, then the ratio become 3:5. If the total number of girls in the school is 500. आता गर्ल्स 500 असल्यावर 300 होईल. हे 500ला 500 राहील तर 300ला 300च राहील. म्हणजे 0 व्हायला पाहिजे. मग आता हे जर असं केलं तर 2x plus 10 बरोबर 0 केलं तर हे होईल 0. मतलब होनारस नहीं ना, माइनस में दे x. तो फिर यहाँ पे गलत क्या है पता है कि टोटल नंबर ऑफ स्टूडेंट होंगे. फिर यहाँ पे उतना करके देख लो. टोटल नंबर ऑफ स्टूडेंट कर लो 500. जर टोटल नंबर ऑफ स्टूडेंट 500 केलं तर याला भाग जाते का 8? 5 आणि 3 8 नाही जात. 8 × 48 2 होईल. पॉइंट मध्ये येईल. पॉइंट मध्ये आल्यावर अवघड होऊन जाईल. चुकला है माइचा, छोड़ दो इसको. आगे वाला ले लो. The salary of Amar, Amit and Ashutosh are in the ratio 5:4:3. If the increment of x, y and 2x plus y% are allowed respectively in their salaries, then the new ratio of their salaries is 105:92:75. Then find the value of x plus y% of 1445. x plus y% of 1445. थोड़ा सा कैलकुलेटिव है. थोड़ा सा कैलकुलेटिव म्हणजे इथं 2xy चे इक्वेशन बनतील. एक तर पहिले 2 घ्या. 5 प्लस x% डिवाइडेड बाय 4 प्लस y% इक्वल टू 105/92. आणि दुसरं काय घेणार? आता पहिले जर तुम्ही अमर आणि अमित घेतले तर नंतर अमित आणि आशुतोष घ्या. म्हणजे 4 प्लस y% प्लस 3 प्लस 2x प्लस y% इक्वल टू 92/75. मग आन्सर भेटून जाईल तुम्हाला. 2 रेशो घ्यावं लागतं.
आणि रेशोच घेतलेला चालतो, कारण पर्सेंटेजमध्ये वाढ झाली ना, काही फरक पडत नाही, व्हॅल्यूची गरज नाही तिथं. कळलं का काय सांगितलं? हे 4 घेतला आपण तर हा किती होणार आहे, सॉरी हा 5 घेतला तर हा किती होणार आहे 4 प्लस आता हा x% वाढणार आहे, म्हणजे 100 + x होईल, बरोबर. 5 + 100 + x by 100, 4 + 100 + y by 100 इक्वल टू 105/92. देन सेकंड काय होईल, 4 + y 100 + y by 100 and 3 + 100 + 2x plus y by 100 इक्वल टू 92/75. मग इथून एक इक्वेशन भेटेल ना आणि इथून दुसरं भेटेल. आता याला सॉल्व करावं लागेल, तेव्हा एक्स वाय भेटेल. करा सॉल्व आता फटाफट. चलो अब इतना सब कुछ लिख के दिया है, ट्राई तो कर लो. आलं का? $289. $289 आहे. 289 आलं का बाकीचे? शंभर 500 500 होतं, 100 चोक 400 होतं, 100 100 कटून जातं. हे तर 100 चोक 500 होतं, 100 500 500, 100 चोक 400, 100 100 कटलं, मग राहिलं काय तर 500 + 100 + 1 600x होतं, हे 400 500 y होतं. इंटू केलं की एक्स वायचा रेशो भेटून जातो. इथं भेटतो, दोन इकडे भेटला की व्हॅल्यू पुट करायचं फक्त, दॅट्स इट. आलं? x बरोबर 5, y बरोबर 15. आता सॉल्व तर करावं लागेल. 100 चोक 400 होईल, हे 100 500 500 होईल, 100 100 काय होईल कटल, 500 600 600 + x आणि इथं होईल 400 100 500 + x y बरोबर 105/92. आता येणे याला गुणू शकता तुम्ही, मग इथं तुम्हाला एक्स वायचं इक्वेशन भेटून जाईल. इथं पण तसं सेम भेटेल एक्स वायचं इक्वेशन. दोन एक्स वाय आले की सायमल्टेनियस वापरा, इलिमिनेशन काय पण वापरा, सॉल्व करा. चलो फिर इसको ट्राई करो. If the rupees 42,350 were divided among A, B, C, so that the ratio of A and B is 4:5 and the ratio of B and C is 9:x. If the amount of B get rupees 12,600, then find the value of x plus 10% of 42,350. 42,350च्या x plus 10% सांगा. If the rupees 42,350 were divided among A, B, C, so that the ratio of A and B is 4:5 and the ratio of B and C is 9:x. If B get 12,600, then find the value of x plus 10%. लय सोपा आहे हा क्वेश्चन.
आता बीची व्हॅल्यू दिलेली 12,600, म्हणजे एची काढता येते, एची काढली तर सीची काढता येते, सी वरून एक्सची व्हॅल्यू काढता येते. आलं का एवढं रे? पंचेचाळीस बरोबर 12,600, तर 36 बरोबर किती? 5 दुने 10, 5 6 25 आणि 5 दुने 10 152 गुणिले 36 4. ए आणि बीची व्हॅल्यू भेटली की सीची भेटणार आहे ना. टोटल दिलेली 42,350. आलं का? रोहित, निशिगंधा, सानिया आली नाही आज. सानिया इससे भी एडवांस लेंगे हम बहुत कुछ. बस अभी ये ख़त्म होने दो, ख़त्म होने के बाद तगड़ा एडवांस ले लेंगे. डालेगा नहीं? आ गए कि नहीं? जय जय, क्या हो गया? इतना टाइम क्यों लग रहा है भाई? सॉल्व करो फटाफट. क्या हो गया सागर? आला का नहीं? अभी भी नहीं आया. क्या करूं मैं? क्या करूं इन बच्चों का? महाराज क्या हुआ? मावली बघा, बीला 12,600, तर येचा व्हॅल्यू भेटतो 9 चौक 36, 9 5 45, 5 दुनी 10, 2 उरले 5 5 25, 5 दुनी 10 0, 2520 गुणिले 4, 25 चौक 100 म्हणजे 10,000 झाले. आणि 20 चौक 80, 10,080. याला 10,080, त्याचे 12,600. जर दोघांची ॲडिशन केली 22,680 झाले. टोटल होते 42,350. मायनस करा 22,680. झिरोला 0, 15मधून 8 गेले, 7 राहिले, 7 झाले, 7 आणि 6 13 झाले, 3 झाले, 9 आणि 3 12 होईल. बरोबर आहे का? म्हणजे याची अमाऊंट असेल 19,670. हां, आता 19,670 आहे ना. तर याला 9, आता हे 36 होतं, हे 45 होतं. बरोबर. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्स म्हणजे 5x आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? याला जोपर्यंत भाग जातो, आता हे जर समजा 12,600, 45 बरोबर जर 12,600, तर हे 19,670 इथं टाकून देऊ ना आपण. बघू काही कटतंय का? तर 0 0 तर कटला. आता 9 6 आणि 7 आणि 7 14, म्हणजे कटतच नाही आहे. क्यों नहीं कैंसिल हो रहा है? ए बी सी, सो दैट द रेशियो ऑफ ए एंड बी इज 4:5. ए आणि बी 4:5, and the ratio of B and C, ratio of B and C is 9:x है. तो ये होईल 9 चौक 36, 9
9 इकडे आले 5 तिकडे, 9 चौक 36, 9 5 पंचे 5x। क्या हो रहा है इसमें? हे कॅन्सल व्हायला पाहिजे ना इथं, कशाला तरी भाग जाईल याला। 6 आणि 3 9, 9 ने जातो इथं, तर 9 5 25, इथे बी 9 ने जायला पाहिजे होतं। 7 ने देऊन फायदा नाही ना। 9 बरं ठीक आहे, 7 ने जर दिलास, कारण हा रेशो 9 ने तर हे कटणारच नाही ना, 9 ने कसं काय कटणार नाही, तर मग हे रेशो मिनिमाइज झाला असता अजून। मग आता इथं काय होईल, याला कशाने जातो भाग, 7 ने जातो का, 7 दुनी 14, 7 सक 42 नाही जात ना 7 ने, 7 दुनी 14, 5 उरले, 7 8 56, 7 1 7, 281 आलंय, 8 आणि 9 10 11 आलंय। म्हणजे आता याला कशाने जाते का भाग, 5 गुणिले x बरोबर 281 व्हायला पाहिजे। मग असं तर होणार नाही, कुछ तो गडबड है फिर भी इसमें। और बरं याला 9 ने भाग दिल्यावर किती येतं रे, याला 9 ने भाग दिल्यावर 45 येतं ना। 9 बरोबर जर हे घेतलं आपण, 9 ने भाग दिला 12,600 ला, 9 ने भाग दिल्यावर किती येते, 9 1 9, 9 चौक 36, 1400 येतं बरोबर। मग याला जर 1400 ने भाग दिला तर 1400 ने भाग जाते गेला 19,670 ला, 1400 ने जायला पाहिजे बघा भाग, तेव्हा x भेटेल आपल्याला, 1 0 कटल, नाही जात ना, पॉइंट मध्ये यायला लागले आन्सर, नाही पण एक्झॅक्टली यायला पाहिजे होतं। पण हे बुक मध्ये बरोबर है बरं का, हे क्वेश्चन यहीं पे कहीं तो गड़बड़ हो गई ये लिखते समय। ठीक है देखते हैं, नहीं अप्रॉक्स नहीं है वो, एग्जैक्टली है उसका आंसर, ट्राई करेंगे बाद में। बस 44, द रेशियो ऑफ इनकम ऑफ एन बी इज द रेशियो 3:5 एंड द रेशियो ऑफ द एक्सपेंडिचर the ratio of the expenditure of ENB is 2:3 if the saving of ENB is x square and x plus 1400 respectively, then the difference between the income of VNA is 2000, find the value of 11.11% of x। सोपा आहे हा ट्राई करा।
आलं का रे? आलं की नाही आलं? एवढं काय? रेशो ऑफ इन्कम ऑफ ई अँड बी इज, इन्कम दिलेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे? ई आणि बीचं इन्कम दिलेलं आहे आपल्याला 3:5. रेशो ऑफ देअर एक्सपेंडिचर म्हटलेलं आहे, एक्सपेंडिचरचा रेशो दिलेला आहे 2:3. इफ द सेविंग ऑफ ई अँड बी इज एक्स स्क्वेअर आणि एक्स प्लस 1400 respectively, then the difference between the income of B and A, if the difference between the income of B and A 2 बरोबर 2000 आहे, 2 बरोबर 2000, तर 3 बरोबर 3000, 5 बरोबर 5000. करा सॉल्व. हा 200 एक्स काय म्हटलं? स्क्वेअर असेलच क्वेश्चनमध्ये.
the average of the male and female in the ratio, male and female in the bus is 36. काय म्हणलं, the average of the number of male and female in the bus is 36 and the ratio of the male and female is 4:5. If x female left from the bus and x plus 10 male join the bus, then now the ratio of the number of male to female in the bus is 26:15. Then find the value of x plus 5% of 1320. ऑप्शन ए 232, 156, 224, 158. हे ट्राई करा. जश वो किताब लेके आ रहे उधर से अपना. पहिले उद्या संपू, एवढं सॉल्व करा फास्टमध्ये. राहिलेच किती आता माहिती आहे का, 13 राहिले अजून 13. उद्या संपून जाते प्रॉपरली आणि उद्या ॲलिगेशनचे पण काही क्वेश्चन्स घेऊ आपण. आलं का रे. 198 आले. सागर क्या हो गया, निकालना फटाफट. सागर देखते बैठता है, क्या करता है पता नहीं. ॲव्हरेज मेल आणि फिमेल दिले म्हणजे सम भेटली 72. 4:5 दिले, 72 दिले, 9 8 72 झाले, 8 चौक 32 झाले, 8 45 झाले. काय झालं पुढं, इफ एक्स मेल लेफ्ट फ्रॉम द स्कूल. आता हे काय होतं, द ॲव्हरेज ऑफ द मेल अँड फिमेल होतं, बरोबर आहे का. कधी कधी रिवर्स करतात बरं का, मग अवघड होऊन जातं आपलं. मेल आणि फिमेलच आहे. इफ एक्स फिमेल लेफ्ट द स्कूल म्हटलं म्हणजे हे एक्स सोडून गेलं फ्रॉम द बस अँड एक्स प्लस 10 मेल जॉईन आणि हे एक्स प्लस 10 जॉईन झाले म्हटलं. देन नाव द रेशो ऑफ नंबर ऑफ स्टुडंट 26:15. आता हे व्हॅल्यू असल्यामुळं हे एक्स ऑटोमॅटिक भेटून जातं ना आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं की. मग इक्वेशनमध्ये मांडा ना वाटल्यास. 32 प्लस एक्स प्लस 10 भागिले 40 मायनस एक्स बरोबर काय भेटेल रे आपल्याला, 26/15. क्रॉस करा पटापट पटापट क्रॉस करायचं आणि सॉल्व करायचं. क्लिअर आहे. उद्या राहिलेले घेऊ आपण, हे उद्या 11लाच घेऊ डॉट, जेणेकरून आज झालं असतं.